हेरले येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, पालखी व दिंडी सोहळ्याचे गावात रांगोळी काढून स्वागत। हेरले तालुका हातकणंगले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं 5 ते 12 डिसेंबर 7 दिवसांचा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 11 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता ज्ञानेश्वरी पालखी व दिंडी सोहळा आयोजित केला होता। गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी माऊलींनी ज्ञानेश्वर माऊली विठू माऊलीचा जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तिभावाने भक्ती रसात रंगले होते। प्रत्येक गल्लीमध्ये व प्रमुख मार्गावरून तरुण मंडळांनी व कॉलनीतील महिला वर्गांनी रांगोळी काढून फुलांनी सजावट करून पालखीचं स्वागत केलं। या सोहळ्यात महिला, आबाल, वृद्ध मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते। झेंडा चौक, पाटाची गल्ली, सूर्यगंगा तरुण मंडळापासून हजारी कोपरा, चौगले गल्ली, जय विजय गट्टा ग्रुप, करके गल्ली, शेवट विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडी सोहळ्याचे विसर्जन करण्यात आलं। 12 डिसेंबर रोजी महाप्रसाद वाटप श्री व सौ प्रदीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले। महाप्रसादाचा लाभ गावातील व परिसरातील 4000 लोकांनी घेतला। यावेळी हेरले व परिसरातील वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते। या पारायण सोहळ्यास विशेष सहकार्य माजी सभापती राजेश पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांनी केलं। या पारायण सोहळ्याचे संयोजन दादा भोसले, जनार्दन कुलकर्णी, सतीश वड्ड, अरुण पोद्दार, धोंडीराम मिर्जे, वसंत कागले, केशव मिर्जे, पोपट कोळेकर, इराप्पा जैन, संजय माने, प्रकाश माने, सुभाष जाधव, अजित पाटील, रामा कोळेकर, मुकुंद माने, दादासो कोळेकर, नाना कोळेकर, संजय उबारे, सौरभ निंबाळकर, सौरभ खुपिरे, उमेश वाघमोरे, किरण कुंभार, प्रधान मुंडे, सचिन माळी, सर्जेराव मोहिते, शामराव चौगले, धनाजी कारंडे, बाळासो कोळी, महावीर कुरणे, बंटी जाधव, तुकाराम राठोड यांनी करून पारायण सोहळा यशस्वी केला। महानकर निफ्टसाठी संतोष पाटील, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।